तरी बरेचशे लोकांचं झालेलं आहे ना, ज्यांचं झालेलं आहे त्यांनी आज वरती करावं. नाही ना, आता तुम्ही सर्टिफिकेट म्हणजे सर्टिफिकेट आणले आहे. ओके एक ज्यांनी बोललेलं असेल ओके मागे MS केलं कोण झालं आहे ना इंटरव्ह्यू पोझिशन इंटरव्ह्यू पोझिशन माहितीची कुठल्या माहितीची देवाणघेवाण. ओके व्हेरी गुड. बरोबर मेल पाठवणे, मेल एखादं काय माहिती पाहिजे असेल तर गुगलमध्ये जाऊन सर्च करणे, बरोबर आहे. ते इंटरनेटमध्ये आपण शिकतो. त्याच्यामध्ये अजून एक चांगला प्रकार आहे तो चॅटिंग म्हणून. ठीक आहे, ते नंतर सांगतो. बघा म्हणजे शेवटी काय महत्त्वाचं आहे, मन लावून केल्यानंतर काय काय आपल्याला बेनिफिट. ठीक आहे, जेंट्स पण लेडीज पण. प्रॅक्टिकल देतो, 2 उदाहरण देणार मी. त्या 2 उदाहरणावरून मी जे काही बोलतोय ते तुम्हाला पटतं की नाही पडत. पटत असेल तरी सांगा, पटलाय म्हणून नाही पडत असेल तरी सांगा की सर तुम्ही म्हणता ते कुठे आहे. बरेचसे इथे जे आहेत शिकवलेले विद्यार्थी ते कॉलेजमध्ये स्कूलमध्ये, बरोबर आहे. कॉलेजमध्ये आपण गेल्यानंतर ठीक आहे, समजा आता एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली. नाही, रिअल फॅक्ट आहे, ऐकून घ्या आधी. पटकन मला नाही पटत असेल तर मी जे काही या उदाहरणाचे वर्णन देणार आहे. समजा एखाद्या मुलाला एक मुलगी आवडली, मुलालाच मुलगी आवडते असं नाही आहे, मुलीला पण आवडते, बरोबर आहे. यस किंवा नो आहे की नाही, बरोबर. सर काय सांगा तुम्हाला, सर एकदम मस्त आहे, मी काय केलं बरोबर नाही. ओके, पण रिअल फॅक्ट आहे. ओके, तर मग घरी मी प्लॅन करतो ना, 2 उदाहरण देणार, 2 उदाहरण व्यवस्थित ऐका, बरोबर आहे. या दोन्ही उदाहरण जे देणार आहे त्याच्यातून काहीतरी अर्थ मी तुम्हाला देणार आहे. ओके, सिस्टमॅटिकली तो प्लॅन करतो. ती क्लासरूममध्ये किती वाजता येते, ठीक आहे, कुठल्या बेंचवर बसते, त्याच्यानंतर आपण तिच्याकडे बघतो. म्हणजे एखादा मुलगा मुलीकडे बघतो, मुलगीच्या मनात असेल काहीतरी तर मुलगी पण त्या मुलाकडे बघते. मग आता माहिती तरी प्रॉब्लेम नाही दिली तरी प्रॉब्लेम. ओके, मग काय होतं, काही दिवस गेले 10-12 दिवस तरी मुलगीला पण वाटतं नाही हा मुलगा चांगला विचारा, हुशार पण आहे, सगळं व्यवस्थित आहे. नाहीतरी आयुष्यामध्ये आपण एकत्र राहणार नाही, कोणतरी पार्टनरचं पाहिजे ना, पार्टनर पाहिजे की नाही पाहिजे. आता पार्टनर मुलीमध्ये ठीक आहे, त्या कॅटरीनाला सलमान पण होता आणि गोविंदा पण होता, तसं आपल्या करण्याचे आपण एकच पार्टनर आपण नाही करणार. ओके, तर सिस्टमॅटिकली मग 10-12 दिवसानंतर तो मुलगा माहिती देतो, ती मुलगी पण माहिती देते. मग कुठेतरी मग ते बोलणं चालू होतं, नोट्स देवाणघेवाण होते, माहितीचं देवाणघेवाण होते, असं काही. म्हणजे काय होतंय, किती बनवत्या गोष्टी त्या मुलांनी केलेल्या आहे. आणि मुलगी पण काय करते, जर एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडला असेल ती पण सिस्टमॅटिकली प्लॅन करते. म्हणजे तिथे काय आला, प्लॅन आला, बरोबर आहे, पद्धत आली. आणि आल्यानंतर जिद्दीने म्हणजे आपलं एक तिथे टार्गेट होतं, एक लक्ष ठेवलं होतं आपण की नाही मला कुठल्याही परिस्थितीत हे करायचं. मुंबईमध्ये काय प्रकरण घडलं तुम्हाला माहिती आहे, काय झालं त्या ताज हॉटेलमध्ये. पहिलं उदाहरण दिलं मी तुम्हाला. पहिल्या उदाहरणामध्ये काय शिकलो आपण, एक प्लॅन, सिस्टमॅटिकली लॉजिक आणि एक जिद्द अशी होती मुलाच्या मनामध्ये की त्या मुलीला प्रपोज करू, आणि ती मुलीच्या मनात पण ते एक जिद्द होती की त्या मुलासोबत फ्रेंडशिप करू. ओके, मुंबईमध्ये ताज हॉटेलमध्ये जे प्रकरण घडलं त्याच्यामध्ये पण शिकण्यासारखं आहे. हे तुमच्यासाठी आहे, म्हणजे बॉम्बस्फोट घडवा असं नाही म्हणत मी. ओके, त्याच्यामध्ये शिकण्यासारखं असं आहे, ताज हॉटेलमध्ये तुम्ही TV बघता की नाही बघत मला माहित नाही, बरोबर 10 ते 11 होते. ताज हॉटेल म्हणतो मी, आतमध्ये 10 होते, 10 ते 15 करतात, बाहेर किती होते, 400 ते 500 मिलिटरीचे माणसं होते, बरोबर आहे. 10 लोकांनी इतका मोठा प्रकार घडला होता होता. काय करायचं त्यांचा उद्देश, त्यांनी जरी वाईट कृती केली असेल, वाईट प्रकार केला असेल तर माझं म्हणणं इतकंच आहे तुम्हाला की त्यांनी प्लॅन केला,
की मला कुठल्या प्रकारे मार्गदर्शन मिळेल, चांगल्या जागेवरती तुम्ही नोकरी करू शकता किंवा तुमचा व्यवसाय करू शकता, असे काही कोर्सेसबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याच्यापैकी बेसिक कोर्स जो आहे ते तुम्हाला माहिती असणार MSCIT. ओके, ते प्रत्येकाने केलेलं आहे. मनामध्ये जे भीती होती उंदीर कुठेतरी प्रत्येकाच्या जीवनामध्ये खर्च यांच्या आयुष्यामध्ये काय घरी, ठीक आहे, कम्प्युटर आहे, प्रिंटर दिलेला आहे, तर ठीक आहे, त्याच्यामध्ये ते काही करा, टी-शर्ट घाला, पॅन्ट दोन आणि लगेच प्रिंटर घेऊन हे करतात. म्हणजे पण त्याच्यामध्ये काय होतं, आधी काय करायचं माहिती आहे, काही वर्ष अगोदर वही खाते राहत होते लाल कलरचे, त्यांना आम्ही तर आधी काय होतं माहिती आहे की वही खाते असायचे, बरोबर आहे, लाल कलरचे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेशन काय पुन्हा त्याच्या DTP मध्ये आपण म्हणजे DTP हा कोर्स केल्यानंतर आपल्याला काय अपॉर्च्युनिटी लागेल किंवा काय शिकतो आपण. DTP या सॉफ्टवेअरचा काय फायदा आहे, काय कोणाला माहिती. तर DTP केल्यानंतर DTP हा कोर्स केल्यानंतर DTP मध्ये आपण पेज मेकर, फोटोशॉप ही काय आहे, आपल्या घरी लग्नपत्रिका आहे ते आपण करू शकतो. चला शाळेतून किंवा कॉलेजतून त्यापैकी सुट्टी करून आपण जाऊया. म्हणजे विजिटिंग कार्ड आहे, त्याच्यानंतर लग्नपत्रिका आहे, लग्नपत्रिकानंतर या प्रकारचे जे बॅनर्स आहेत, पोस्टर्स आहेत किंवा त्याच्यामध्ये सुद्धा फोटो एडिटिंग, आपण जे म्हणतो फोटोशॉप हा जो सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आपण फोटो एडिट करू शकतो, ठीक आहे. तर हा DTP कोर्स, आता हा DTP कोर्स केल्यानंतर पण सेम आहे. याच्यामध्ये पण तुम्ही बघा कुठल्याही कंपनीमध्ये जसं न्यूजपेपर आहे, सकाळ आहे, लोकमत आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे, ठीक आहे. इथे प्रत्येक ठिकाणी काय केलं जातं, एक DTP ऑपरेटर अपॉइंट केला जातो. का, कारण की तुम्ही पेपर वाचता मग तिकडे कुठे ॲडव्हर्टाइजमेंट कुठे टाकायची आहे, त्या ॲडव्हर्टाइजमेंटची डिझाईन, ठीक आहे, किंवा आर्टिकल एक आहे तर ते आर्टिकल लिहायचं, त्या आर्टिकलच्या खाली एखादा फोटोग्राफी टाकायचं असेल तर ते फोटो टाकतात. म्हणजे DTP हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एडिट करू शकता. ॲड्स वगैरे जे राहतात एडिटिंग वगैरे करणं ते तुम्ही करू शकता. मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे की जे ड्रेस मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग करतात, ठीक आहे, तिथे ॲज तुम्ही डिझायनर म्हणून तुम्ही अपॉइंट होऊ शकता. त्याच्यानंतर आता एक भूमीमध्ये एक कोर्स हे आहे अपॉर्च्युनिटी आहे मार्केटमध्ये, डिप्लोमा इन हार्डवेअर नेटवर्किंग टेक्नॉलॉजी. हार्डवेअर नेटवर्किंग टेक्नॉलॉजी मुली पण तो कोर्स करू शकतात. असं नका विचार करू की नाही करू शकत म्हणून. ज्या अर्थी मुली मेकॅनिकल इंजिनिअरिंग होऊ शकतात